विकसित भारत अंतर्गत बिल्डथॉन 2025 या उपक्रमात आम्ही दीपप्रा शाळा अंबाळा इयत्ता 6वी वर्गातील विद्यार्थिनी आपणासमोर एक प्रोजेक्ट सादर करत आहोत। आमच्या टीमचे नाव रायझिंग स्टार ए आहे। समस्याचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे पिकाचे होणारे नुकसान। काही जणांच्या जमिनीत पावसाळ्यात पाऊस पडून गेल्यावर जमिनीत पाणी साचून राहते। पुराचे पाणी देखील कित्येक दिवस शेतातून ओसरत नाही, त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। त्यामुळे शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत वाया जाते। ही समस्या अनेक शेतकऱ्याच्या बाबतीत घडत आहे व त्यामुळे शेतीचा व शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होत आहे। या समस्येवर उपाय शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान होते। या समस्येचे निरीक्षण करताना आमच्या असे लक्षात आले की ज्या जमिनी लवणच्या किंवा खोल आहे अशा जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही। आम्ही या समस्येवर उपाय म्हणून वॉटर स्टार प्रोजेक्टचे मॉडेल तयार केले आहे। या प्रकल्पात आम्ही आपल्या शेतात साधारण 8 ते 10 फूट खोल व 4 ते 6 फूट रुंद असे स्टार आकाराचे नाले खोदायचे आहेत। यापैकी एक नाला शेताजवळच्या ओढ्या किंवा नदीपर्यंत खोदत न्यायचा आहे। या खोदलेल्या सर्व नाल्यात खाली मोठे दगड भरायचे आहेत व या दगडाच्या वर 1 ते 2 फूट जाडीचा वाळूचा थर भरायचा आहे। दगड व वाळू भरत असताना 3 ते 4 फूट रिकामा ठेवायचा आहे। रिकामा ठेवलेल्या या नाल्यात आपल्या शेतातील माती भरायची आहे, जेणेकरून ती जमीन आपणास पीक लागवडीसाठी वापरता येईल। आता आपल्या शेतात स्टार आकाराचा एक भूमिगत झरा तयार झाला आहे। या भूमिगत झऱ्यामुळे आपल्या शेतात साचणारे पाणी जवळच्या नदीत किंवा ओढ्यात जाईल, अथवा शेतात जर विहीर असेल तर त्या विहिरीचे पूर्णभरण या प्रकल्पाद्वारे होते। स्टार आकाराचे नाले असल्यामुळे आपल्या संपूर्ण शेतातील पाण्याचा निचरा होतो। हा प्रकल्प खर्चिक असला तरी शेतातील साचणाऱ्या पाण्याच्या समस्येचे आजीवन कालावधीसाठी सुटू शकते। तसेच याला शासनाच्या विविध योजनांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते, जसे की रोजगार हमी योजना। धन्यवाद। सगळ्यांनी मिळून टाका माती वगैरे। थोडं फारसच घ्यायला माती टाकताना